नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विभाज्यतेच्या कसोट्यांचा अभ्यास करणार आहोत. विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काय? तर एखाद्या संख्येला प्रत्यक्ष भाग न देता त्या संख्येला भाग जातो किंवा नाही हे ओळखणे. या कसोट्यांचा वापर करून आपल्याला कमी वेळेत गणित सोडवता येतात आणि आजकाल या घटकावर डायरेक्ट प्रश्न विचारले जातात. विभाज्यतेच्या कसोट्या हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. यामध्ये विभाज्यतेचे नियम आणि ते नियम कसे तयार झाले, कोणकोणत्या विभाज्यतेच्या कसोट्या आपल्याला माहीत असायला हव्यात, ह्या सर्व बाबी या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. एकाची कसोटी. एकने सर्वच पूर्णांक संख्यांना भाग जातो, परंतु एकाला फक्त एकानेच भाग जात असतो. इथं उदाहरण दिलेलं आहे. 2/1 बरोबर 2, म्हणजेच 2ला एकाने पूर्ण भाग गेला. म्हणजे एकाने आपण कोणत्याही संख्येला भाग दिला असता आपल्याला 30 संख्या मिळते. एक अजून उदाहरण पाहू. 5/1 बरोबर 5. एक अजून उदाहरण घेऊ. 7/1 बरोबर 7. म्हणजे कोणत्याही संख्येला एकाने भाग दिला असता भाग जात असतो. म्हणजेच सर्वच संख्येला एकाने भाग जातो, परंतु एकाला फक्त एकानेच भाग जात असतो. एका व्यतिरिक्त एकाला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. पुढची कसोटी पाहू. तर 2ची कसोटी पाहण्यापूर्वी 2ची कसोटी, 4ची कसोटी, 8ची कसोटी, 16ची कसोटी, यामध्ये आपल्याला एक गोष्ट कॉमन दिसते. ती म्हणजे ह्या 2ला आपण 2चा पहिला घात असं लिहू शकतो, 4ला आपण 2चा दुसरा घात असं लिहू शकतो, 8ला 2चा तिसरा घात असं लिहू शकतो आणि 16ला 2चा चौथा घात असं आपण लिहू शकतो. म्हणजेच 2ची कसोटी आपण पाहताना संख्येच्या एकक स्थानचा अंक म्हणजेच शेवटचा अंक, लास्ट डिजिट, याला जर 2ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 2ने भाग जातो. 4ची कसोटी. संख्येच्या शेवटच्या 2 अंकाला 4ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. आणि 8ची कसोटी काय म्हणते की ज्या संख्येच्या शेवटचे 3 अंकाला जर भाग जात असेल तर त्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. आणि 16ची कसोटी आपल्याला काय म्हणते की ज्या संख्येच्या शेवटचे 4 अंकांना 16ने भाग जात असेल तर त्या संख्येला 16ने निशेष भाग जातो. तर आपण सविस्तर पुढे पाहूया. 2ची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 असतील तर त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो. आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4 आणि 6 असतात त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की सर्वच समसंख्यांना 2ने भाग जातो. इथं उदाहरणार्थ पाहू. 5678 ह्या संख्येला 2ने भाग जातो किंवा नाही हे आपल्याला चेक करायचं असेल तर शेवटचा जो अंक आहे याला जर 2ने भाग जात असेल तर त्या संख्येला 2ने निशेष भाग जाईल. तर ह्या ठिकाणी एकक स्थानचा अंक 8 आहे म्हणून ह्या पूर्ण संख्येला 2ने भाग जाईल. दुसरं उदाहरण. 3240 ह्या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे म्हणून ह्या संख्येला सुद्धा 2ने निशेष भाग जाईल. तिसरं उदाहरण आहे. 40075 ह्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे आणि 5ला 2ने भाग जात नाही म्हणून यावरून आपण असं सांगू शकतो की ह्या संख्येला 2ने भाग जाणार नाही. पुढची कसोटी पाहू. 4ची कसोटी. याच्या 2 कसोटी आपण पाहणार आहोत. त्याच्यातली पहिली पाहू. ज्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकाला जर 4ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. किंवा संख्येच्या शेवटी 2 शून्य असले तरीसुद्धा 4ने त्या संख्येला निशेष भाग जातो. निशेष म्हणजे काय की बाकी 0, शेष काहीच राहत नाही, म्हणजेच निशेष. उदाहरणार्थ पाहू. ह्या ठिकाणी 70516 ही संख्या दिलेली आहे.
तर याच्या शेवटचे दोन अंक 16 आहे. ह्या 16ला चाराने भाग जातो, कारण 16 ही चाराच्या पाड्यातील संख्या आहे. म्हणून ह्या पूर्ण संख्येला म्हणजेच 70,516ला सुद्धा चाराने निशेष भाग जाईल. पुढचं उदाहरण पाहू. 42,360 ह्या संख्येचे शेवटचे दोन अंक आहेत 60. ह्या 60ला चाराने निशेष भाग जातो, 15 चौक 60. म्हणून ह्या पूर्ण संख्येला आपण म्हणू शकतो की चाराने निशेष भाग जाईल. तिसरं उदाहरण पाहू. 78,832 ह्या संख्येचे शेवटचे दोन अंक आहेत 32. 32ला सुद्धा चाराने भाग जातो, म्हणून आपण असं म्हणू शकतो की ह्या पूर्ण संख्येला सुद्धा चाराने भाग जाईल. चौथं उदाहरण आहे 67,700. या ठिकाणी जे शेवटचे अंक आहेत हे 2 शून्य आहेत, म्हणून आपण म्हणू शकतो की ह्या संख्येला चाराने निशेष भाग जाईल. आता याचा हा नियम कसा तयार झाला ते आपण समजून घेऊया. समजा ही संख्या आपण घेतली 48,520. ह्या संख्येला आपण असं लिहू शकतो 48,500 बेरीज 20. म्हणजे ज्या संख्येच्या शेवटचे दोन अंक शून्य असतात त्याला तर चाराने भाग जातो. मग उरलेले जे काय आहे 20, याला जर चाराने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला म्हणजेच ह्या संख्येला सुद्धा चाराने भाग जाईल. शेवटच्या दोन शून्य असलेल्या संख्यांना भाग का जातो तर 100, ह्या 100ला चाराने निशेष भाग जात असतो. 25 चौक 100 ही जी संख्या आहे ही सुद्धा 100ची मल्टिपल आहे. म्हणजेच ह्या संख्येला आपण असं लिहू शकतो. याच्यावरून आपण सांगू शकतो की ह्या 100ला जर चाराने भाग जात असेल तर त्याने कोणत्याही संख्येला गुणलं असता जे काही गुणाकार येईल त्याला सुद्धा चाराने भाग जाईल. म्हणून आपण असं म्हणू शकतो की ज्या संख्येच्या शेवटी 2 शून्य असतात त्या संख्येला चाराने निशेष भाग जातो. किंवा शेवटचे दोन अंक का घेतो तर कोणतीही संख्या असेल त्याला आपण उदाहरणार्थ 5,840 ह्या संख्येला आपण असं लिहू शकतो म्हणजेच आपण म्हणू शकतो की 5,800ला चाराने निशेष भाग जातो. जर समजा ह्या संख्येला चाराने भाग गेला तर ह्या पूर्ण संख्येला चाराने भाग जाईल. म्हणून आपण शेवटचे दोन अंक संख्येचे चेक करत असतो. पुढे पाहूया चराची कसोटीची दुसरी मेथड. जर दशक स्थानचा अंक सम असेल आणि एकक स्थानचा अंक 0, 4 आणि 8 यापैकी एखादा असेल तर त्या संख्येला चाराने निशेष भाग जातो. उदाहरणार्थ 3104 या संख्येच्या दशक स्थानी 0 आहे. 0 ही समसंख्या आहे आणि एकक स्थानी 4 आलेला आहे. म्हणून यावरून आपण असं सांगू शकतो की ह्या संख्येला चाराने निशेष भाग जाईल. दुसरं उदाहरण पाहू. 1928 ह्या संख्येच्या दशक स्थानी 2 आलेला आहे. 2 ही समसंख्या आहे आणि एकक स्थानी 0, 4 किंवा 8 यापैकी एखादा अंक पाहिजे तर ह्या ठिकाणी 8 आलेला आहे. यावरून आपण सांगू शकतो की ह्या संख्येला सुद्धा चाराने निशेष भाग जाईल. आणि जर समजा दशक स्थानी विषम संख्या असेल आणि एकक स्थानचा अंक 2 किंवा 6 असेल तरी सुद्धा त्या संख्येला चाराने निशेष भाग जातो. उदाहरणार्थ 4732 या संख्येच्या दशक स्थानी 3 आहे आणि ही विषम संख्या आहे आणि एकक स्थानी 2 आलेला आहे. म्हणून यावरून आपण सांगू शकतो की ह्या संख्येला चाराने निशेष भाग जाईल. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे 216 या संख्येच्या दशक स्थानी 1 आहे आणि एकक स्थानी 6 आहे. म्हणून यावरून आपण सांगू शकतो की ह्या 216ला सुद्धा चाराने भाग जाईल. पुढची कसोटी पाहू. 8ची कसोटी मेथड पहिली. ज्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकाला जर 8ने भाग जात असेल तर त्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. किंवा ज्या संख्येच्या शेवटी
3 शून्य आले असतील तरीसुद्धा त्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. उदाहरणार्थ पहिलं उदाहरण दिलेलं आहे 70,168. ह्या संख्येचे शेवटचे 3 अंक 168 आहेत. 168 ह्या संख्येला जर 8ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा 8ने भाग जाईल. तर या ठिकाणी 8 1 8, 8 2 16 आणि 8 1 8. ह्या संख्येला 168ला 8ने पूर्ण भाग जातो. यावरून आपण सांगू शकतो की 70,168 ह्या संख्येला सुद्धा 8ने पूर्ण भाग जाईल. दुसरं उदाहरण पाहू. या संख्येच्या शेवटचे 3 अंक 832 आहेत. 8ने ह्या 832ला पूर्ण भाग जातो. 8 1 8, 8 चौक 32. यावरून आपण म्हणू शकतो की 88,832 ह्या संख्येला सुद्धा 8ने पूर्ण भाग जाईल. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे 68,000. या संख्येच्या शेवटचे 3 अंक 3 शून्य आहेत. म्हणून आपण सांगू शकतो की ह्या संख्येला 8ने निशेष भाग जाईल. दुसरी पद्धत पाहू. जर शतक स्थानचा अंक सम असेल आणि एकक व दशक स्थानच्या अंकांना 8ने भाग जात असेल तर त्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. आपण पहिली मेथड पाहिली त्या ठिकाणी आपण संख्येचे शेवटचे 3 अंक आपण चेक करत होतो. परंतु या ठिकाणी आपल्याला जर समजा शतक स्थानी समसंख्या असेल तर शेवटचे फक्त आपल्याला 2च अंक चेक करायचे आहेत. त्यावरून आपण सांगू शकतो की ह्या संख्येला 8ने निशेष भाग जाईल किंवा नाही. बघा उदाहरण 624. ह्या संख्येच्या शतक स्थानी 6 आहे म्हणजे ही सम आहे. म्हणून आपल्याला फक्त या 24ला चेक करायचे आहे. म्हणजे एकक आणि दशक स्थानचे अंक 24 आहेत. याला जर 8ने भाग गेला 8 त्रिक 24. यावरून आपण सांगू शकतो की ह्या पूर्ण संख्येला सुद्धा 8ने भाग जाईल. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे 7,212. या संख्येच्या आपण पाहिलं की शतक स्थानी 2 आहे म्हणजे समसंख्या आहे. आता शेवटचे 2 अंक म्हणजेच 12. 12ला काय 8ने भाग जात नाही. म्हणून यावरून आपण सांगू शकतो की ह्या संख्येला 8ने निशेष भाग जाणार नाही. पुढचं पाहू. जर समजा शतक स्थानचा अंक विषम असेल म्हणजेच ऑड असेल आणि शेवटचे 2 अंकामध्ये 4 मिळून आलेल्या संख्येला 8ने भाग जात असेल तर त्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. इथं उदाहरण दिलेले आहे 352. या ठिकाणी शतक स्थानचा अंक 3 आहे आणि हा विषम आहे. म्हणून आपल्याला जे काही एकक आणि दशक स्थान मिळून जे 2 अंक आहेत ह्या अंकामध्ये जर आपण 4 मिळवले तर आपल्याला मिळेल 56 आणि ह्या 56ला 8ने निशेष भाग जातो. 7 8 56. म्हणून यावरून आपण सांगू शकतो की ह्या 352ला सुद्धा 8ने निशेष भाग जाईल. पुढचं उदाहरण घेऊ. 43,528 5 आहे आणि एकक व दशक स्थानी 2 आणि 8 आहेत म्हणजेच 28 आहेत. या 28मध्ये आपण 4 मिळवले तर आपल्याला मिळेल 32. 8 चौक 32. 8च्या पाडामध्ये 32 ही संख्या येते. यावरून आपण सांगू शकतो की 8ने 43,528ला सुद्धा निशेष भाग जाईल. आता मेथड 2चा जो नियम आहे 8च्या कसोटीचा तो नियम कसा तयार झाला हे आपण जाणून घेऊ. उदाहरणार्थ 100 घेतला. शतक स्थानी विषम आहे आणि याला जर आपण 8ने भाग दिला तर 12 8 96 आणि बाकी जे आहे ते आपल्याला 4 मिळेल. आणि ही बाकी उरणारी जी 4 आहे ती आपण एकक आणि दशक स्थानच्या अंकामध्ये मिळवत असतो. एक दुसरं उदाहरण पाहू. याला जर आपण 8ने भाग दिला तर 8 त्रिक 24. घेतला झाले 60. 8 7 56 आणि याच्यातून हे 4 उरले. ही आहे बाकी. म्हणजेच कोणत्याही विषम शतकस्थानच्या अंकाला 8ने भागल्यानंतर आपल्याला नेहमी बाकीही 4 मिळत असते. म्हणून आपण एकक आणि दशक स्थानच्या अंकामध्ये 4 मिळवत असतो. आय होप दॅट यू अंडरस्टँड व्हेरी वेल.
पुढचं पाहू 16ची कसोटी. ज्या संख्येच्या शेवटच्या 4 अंकाला जर 16ने भाग जात असेल तर त्या संख्येला 16ने निशेष भाग जातो. आता आपल्या कितीही जरी मोठी संख्या असली तरी आपल्याला फक्त शेवटचे 4 अंक चेक करायचे आहेत. जर शेवटच्या 4 अंकांना 16ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 16ने भाग जाईल. आता या ठिकाणी शेवटचे 4 अंक आहेत 6416. 6416 याला जर आपण 16ने भाग दिला तर 16 चौक 64 आणि 16 एक 16, म्हणजेच ह्या संख्येला 16ने पूर्ण भाग जातो. शेवटच्या 4 अंकांना 16ने भाग गेला यावरून आपण सांगू शकतो की ह्या पूर्ण संख्येला सुद्धा 16ने निशेष भाग जाईल. त्यानंतर ह्या संख्येच्या शेवटचे जे अंक आहेत ते 4 शून्य आहेत. ज्या संख्येच्या शेवटी 4 शून्य असतील त्या संख्येला सुद्धा 16ने निशेष भाग जात असतो. तिसरं उदाहरण पाहू. या संख्येच्या शेवटच्या 4 अंकाला आपण 16ने भाग देऊन पाहू. 16 त्रिक 48 आणि 16 पंचे 80. ह्या शेवटच्या 4 अंकाने 16ने पूर्ण भाग जातो. यावरून आपण सांगू शकतो की ह्या पूर्ण संख्येला 16ने निशेष भाग जाईल. पुढची कसोटी पाहू 3ची कसोटी. ज्या संख्येच्या अंकांची बेरीज 3 किंवा 3च्या पटीत असेल तर त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. उदाहरणार्थ 213 यांचे जर आपण अंकांची बेरीज केली 2 बेरीज 1 बेरीज 3 बरोबर 6. आपल्याला नियम काय म्हणतो की ज्या संख्येच्या अंकांची बेरीज 3 किंवा 3च्या पटीत येते. आता 6 जी आहे ही अंकांची बेरीज आहे आणि ही 3च्या पाड्यामध्ये येणारी संख्या आहे, म्हणून आपण म्हणू शकतो की ह्या 213ला 3ने निशेष भाग जाईल, कारण त्यांच्या अंकांची बेरीज ही 3च्या पटीतील आहे. पुढचं उदाहरण पाहू 558 यांच्या जर आपण अंकांची बेरीज केली तर आपल्याला मिळेल 18 आणि 18 ही 3च्या पाड्यामध्ये येणारी संख्या आहे, म्हणून आपण म्हणू शकतो की 558 ह्या संख्येला सुद्धा 3ने निशेष भाग जाईल. त्यानंतर तिसरं उदाहरण पाहू 1 बेरीज 1 बेरीज 7. 117ची आपण अंकांची बेरीज केली तर आपल्याला 9 मिळतं आणि ह्या 9ला 3ने भाग जातो, म्हणून यावरून आपण सांगू शकतो की ह्या संख्येला सुद्धा 3ने भाग जाईल. 3ची कसोटी आणि 9ची कसोटी सेम आहेत. 9ची कसोटी आपल्याला काय म्हणते की ज्या संख्येच्या अंकांची बेरीज 9 किंवा 9च्या पटीत असेल तर त्या संख्येला 9ने निशेष भाग जातो. म्हणजे जी काही आपल्याला संख्या दिलेली असेल त्या संख्येला आपल्याला प्रत्यक्ष भाग न देता त्या अंकांची बेरीज करून त्या अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 9ने भाग जातो. तर या ठिकाणी आपण पाहू 1 बेरीज 7 बेरीज 4 बेरीज 3 बरोबर 15. 1743 या संख्येच्या अंकांची बेरीज आपल्याला मिळते 15. आता 15 ह्या संख्येला 9ने भाग जात नाही, म्हणून यावरून आपण सांगू शकतो की ह्या संख्येला 9ने भाग जाणार नाही. दुसरं उदाहरण पाहू 1989 याच्या अंकांची बेरीज 1 बेरीज 9 बेरीज 8 बेरीज 9 बरोबर 1 आणि 9 10. 10 आणि 8 18. 18 आणि 9 27. यांच्या अंकांची बेरीज आपल्याला 27 मिळाली आणि आपल्याला माहीत आहे की 9च्या पाड्यामध्ये 27 ही संख्या येते, म्हणजेच ह्या 27ला 9ने पूर्ण भाग जाईल. यावरून आपण सांगू शकतो की 1989 ह्या संख्येला सुद्धा 9ने निशेष भाग जाईल. पुढचं उदाहरण पाहू 7524 या संख्येच्या अंकांची बेरीज 7 बेरीज 5 बेरीज 2 बेरीज 4 बरोबर 18. या संख्येच्या अंकांची बेरीज 18 येते आणि 9च्या पाड्यामध्ये 18 येते. यावरून आपण म्हणू शकतो की ह्या 7524ला सुद्धा 9ने निशेष भाग जाईल. आता 3ची आणि 9ची कसोटीचा नियम जो आहे तो कसा तयार झाला ते आपण समजून घेऊ. त्यासाठी इथं उदाहरण दिलेलं आहे 117. 117ला आपण विस्तारित रूपामध्ये मांडणी करून घेतली. 117ला आपण लिहून घेतलं
100 बेरीज 10 बेरीज 7. 100ची अशी फोड केली 99 बेरीज 1. 10ची अशी फोड केली 9 बेरीज 1 आणि हा 7 जसाचा तसाच. आता या ठिकाणी निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की ह्या 99ला 3ने निशेष भाग जातो, म्हणजे हे कट होऊन जातील. ह्या 9ला सुद्धा 3ने निशेष भाग जातो, म्हणून हा सुद्धा कट होऊन जाईल. म्हणजेच या संख्येला 3ने आणि 9ने भाग जातो. जर समजा आता काय काय उरलं, 1 बेरीज 1 बेरीज 7, म्हणजे या संख्येला जर 3ने भाग गेला तर त्या संख्येला 3ने भाग जाईल. जर समजा या संख्येच्या बेरजेला 9ने भाग गेला तर त्या संख्येला 9ने भाग जाईल. आता हे काय आहे, उरलेला जो भाग आहे तो या संख्येच्या अंकांची बेरीज आहे. म्हणून आपण 3ची कसोटी किंवा 9ची कसोटी चेक करताना आपण अंकांची बेरीज करीत असतो. पुढचं उदाहरण एक समजून घेऊ. 123 ह्या संख्येला आपण विस्तारित रूपामध्ये 100 बेरीज 20 बेरीज 3 असं लिहून घेतलं. 100ची फोड केली आपण 99 बेरीज 1. 20ची आपण फोड केली 9 दुने 18 आणि उरलेले 2 इथं लिहिले. 3 हा जसाचा तसाच. तर या ठिकाणी आपण असं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की 99ला 3ने पण भाग जातो आणि 9ने पण भाग जातो, म्हणजे 99 हा कॅन्सल होऊन जाईल. 9 दुने 18 म्हणजे 9ला जर भाग जात असेल तर 9ने आपण कोणत्याही संख्येला जरी गुणलं आणि जी काही गुणाकार करून संख्या मिळेल त्या संख्येला सुद्धा 3ने किंवा 9ने भाग जातो, म्हणून हे सुद्धा कॅन्सल होऊन जाईल. तर उरलं काय, 1 बेरीज 2 बेरीज 3. तर हे काय आहे, तर आपल्याला जो अंक दिलेला आहे त्या अंकांची बेरीज आहे, म्हणून आपण अंकांची बेरीज करीत असतो. म्हणजे ह्या अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग गेला तर ह्या संख्येला 3ने भाग जातो. या अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग गेला तर त्या संख्येला 9ने भाग जातो. पुढे पाहूया आपण 5ची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो. उदाहरणार्थ इथे या ठिकाणी आपल्याला संख्या दिलेली आहे, एकक स्थानी इथं 0 आहे, यावरून आपण सांगू शकतो की ह्या पूर्ण संख्येला 5ने निशेष भाग जाईल. दुसऱ्या उदाहरणामध्ये एकक स्थानी 5 आहे, म्हणजेच ह्या संख्येला सुद्धा 5ने निशेष भाग जाईल. आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये एकक स्थानी 5 आहे, यावरून आपण सांगू शकतो ह्या संख्येला सुद्धा 5ने निशेष भाग जाईल. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5ने निशेष भाग जात असतो. पुढची कसोटी पाहू. 6ची कसोटी आपल्याला काय म्हणते की ज्या संख्येला 2 आणि 3ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 6ने सुद्धा निशेष भाग जातो. आपण 2ची कसोटी पाहिली की 2ची कसोटी काय म्हणते की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 आणि 8 असेल तर त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो. आणि 3ची कसोटी पण आपण पाहिली की ज्या संख्येच्या अंकांची बेरीज 3 किंवा 3च्या पटीमध्ये येत असेल तर त्या संख्येला सुद्धा 3ने भाग जातो. आपल्याला 6ची कसोटी चेक करण्यासाठी सर्वप्रथम आपण 2ने चेक करू. इथं 8 आहे, म्हणजे ह्या संख्येला एकक स्थानी 8 असल्यामुळे या संख्येला 2ने भाग जाईल. आता आपण 3ने चेक करू. 3ने चेक करण्यासाठी आपल्याला यांची अंकांची बेरीज करावी लागेल. 3 बेरीज 9 12, 12 आणि 4 16, 16 आणि 8 24. ह्या 24ला 3ने भाग जातो, म्हणून आपण म्हणू शकतो की ह्या संख्येला 6ने भाग जाईल. का, तर 2ने सुद्धा ह्या संख्येला भाग जातो आणि 3ने सुद्धा भाग जातो, म्हणजेच 6ने सुद्धा ह्या संख्येला भाग जाईल. पुढचं उदाहरण पाहू. आता या ठिकाणी एकक स्थानी 1 आहे, म्हणजे या संख्येला 2ने भाग जाणार नाही, म्हणून आपण यावरून सांगू शकतो की ह्या संख्येला 6ने सुद्धा भाग जाणार नाही. तिसरं उदाहरण पाहू. या संख्येच्या एकक स्थानी 2 आहे, म्हणजे ह्या संख्येला 2ने भाग जाईल. आता आपण 3ने चेक करू. 3ने चेक करण्यासाठी 2 आणि 7 9, 9 आणि 1 10, 10 आणि 2 12. ह्या 12ला 3ने निशेष भाग जातो. यावरून आपण सांगू शकतो की 2712 ह्या संख्येला 6ने भाग जाईल. का,
तर ह्या संख्येला 2ने पण भाग जातो आणि 3ने पण भाग जातो. पुढची कसोटी 7ची कसोटी. या कसोटीचे आपण 2 नियम पाहणार आहोत. पहिली पद्धत आहे, संख्येच्या एकक स्थानच्या अंकाला 2ने गुणून जे काही उर्वरित अंक आहेत त्या अंकातून तो गुणाकार वजा करावा. जर वजाबाकी 0, 7 किंवा 7च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 7ने निश्चित भाग जातो. उदाहरणार्थ इथं आपल्याला दिलेलं आहे 315. एकक स्थानचा अंक आहे 5. याला जर आपण 2ने गुणलं तर आपल्याला मिळेल 10. हा जो गुणाकार आहे उरलेले जे काही अंक आहेत त्याच्यातून आपण वजा केला तर 31 मधून 10 गेल्यानंतर आपल्याला 21 मिळेल. म्हणजेच 21 ही 7च्या पाढ्यामध्ये येणारी संख्या आहे. यावरून आपण म्हणू शकतो की ह्या 315ला 7ने भाग जाईल. जर समजा इथंही जर आपल्याला कळालं नाही तर अजून आपण पुढे जाऊ शकतो. एकक स्थानची संख्या इथं 1 आहे. याला जर आपण 2ने गुणलं तर आपल्याला मिळेल 2 आणि हा 2 उरलेल्या अंकामधून जर आपण वजा केला 2 मधून 2 0 तर आपल्याला इथं 0 मिळतं. म्हणजेच 0 जरी वजाबाकी उराली तरी आपण म्हणू शकतो की त्या संख्येला 7ने भाग जाईल. पुढे पाहूया दुसरं उदाहरण. 679. या संख्येचे एकक स्थानी 9 आहे. त्याला आपण 2ने गुणल्यानंतर आपल्याला 18 मिळेल आणि 18 ही जर आपण या 67 मधून वजा केली तर आपल्याला 49 मिळेल. 17 मधून 8 केले 9, 5 मधून 1 49. आता 7च्या पाढ्यामध्ये 49 येतो. यावरून आपण म्हणू शकतो की 679 या संख्येला सुद्धा 7ने निश्चित भाग जाईल. तिसरं उदाहरण आहे 95. या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे. 5ला जर आपण 2ने गुणलं तर आपल्याला 10 मिळेल. ही संख्या आपण याच्यातून वजा केली उरलेल्या याच्यातून तर आपल्याला मिळेल 119. अजूनही जर आपल्याला भाग जातो किंवा नाही हे जर आपल्याला ओळखता येत नसेल तर अजून या एकक स्थानच्या अंकाला 2ने गुणा. आपल्याला मिळेल 18 आणि हा जो गुणाकार आहे ह्या उरलेल्या अंकामधून वजा करावा. आता 11 मधून काय 18 जात नाही. मग आपल्याला 18 मधून 11 गेले आणि आपल्याला मिळाला 7 आणि 7 ही 7ने ह्या 7ला भाग जातो. म्हणून आपण म्हणू शकतो की ह्या 1295ला सुद्धा 7ने निश्चित भाग जाईल. 7चा नियम कसा तयार झाला ते आपण समजून घेऊ. 7 ही सिंगल डिजिट संख्या आहे म्हणून आपण त्याचं मल्टिपल घेऊ. 7 दुने 14. आता 14 ह्या संख्येच्या एकक स्थानी 4 आहे म्हणून ह्या एकक स्थानच्या संख्येला अशा संख्येने गुणायचं आणि उर्वरित जी संख्या 1 आहे त्याच्यामध्ये मिळवायचं किंवा त्याच्यामधून वजा केल्यानंतर आपल्याला 7 किंवा 7च्या पटीतील किंवा 0 संख्या मिळाली पाहिजे अशी संख्या शोधायची. तर या xच्या ठिकाणी आपण जर समजा 1 ठेवला तर 4 1 4 आणि त्याच्यात 1 मिळवला तर 5 होईल आणि 1 वजा केला तर आपल्याला 3 मिळेल. xच्या ठिकाणी जर आपण 2 ठेवला तर 4 2 8 8 प्लस 1 आपल्याला 9 मिळतो. आणि जर समजा 4 2 8 1च्या ठिकाणी जर आपण 2 ठेवला आणि मग 4 2 8 त्याच्यातून जर आपण 1 वजा केला तर आपल्याला 7 मिळतो. म्हणून इथं एकक स्थानच्या संख्येला आपण 2ने गुणत असतो. 7च्या कसोटीची आपण दुसरी पद्धत पाहू. जर समजा मोठी संख्या असेल तर अशा वेळेस आपल्याला एकक स्थानच्या अंकाला गुणून त्याच्यातून वजा करून आपल्याला म्हणून अशा वेळेस संख्येच्या जी काही दिलेली संख्या असेल त्याचे आपल्याला 3-3 अंकांचे गट तयार करायचे. 3-3 अंकांचे गट तयार करून उजवीकडून आपण डावीकडे गट तयार करीत असतो. तर जे काही गटाची मोठी संख्या असेल त्या संख्येतून दुसऱ्या गटाची संख्या वजा करायची आणि ही वजाबाकी जर समजा आपल्याला 0 7 किंवा 7च्या पटीत मिळाली तर त्या संख्येला
7ने निशेष भाग जातो असं समजायचं. आता 6मधून 2 गेला 4, 1मधून 0 गेला 1, 2मधून 2 गेले 0, म्हणजे आपल्याला इथं मिळालं 14. आणि 14 ही 7च्या पटीतील संख्या आहे, म्हणजे 7च्या पाड्यामध्ये येते, म्हणून यावरून आपण सांगू शकतो. पुढचं उदाहरण पाहू. आता ह्या संख्येच्या अंकांचे 3 अंकांचे गट केले आणि यांची वजाबाकी केली तर आपल्याला वजाबाकी किती मिळेल? 0. 3मधून 3 0, 2मधून 2 गेले 0, 1मधून 1 गेले 0, आणि यांचा फरक जर आपल्याला 0 येत असेल तर आपण म्हणू शकतो की ह्या संख्येला सुद्धा 7ने निशेष भाग जातो. पुढची कसोटी पाहू. 10ची कसोटी. ज्या संख्येच्या शेवटी म्हणजेच एकक स्थानी 0 येत असेल तर त्या संख्येला 10ने निशेष भाग जातो. आता उदाहरणार्थ इथं 2120 दिलेले आहे. ह्या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे, यावरून आपण म्हणू शकतो ह्या संख्येला 10ने निशेष भाग जाईल. ह्या संख्येच्या एकक स्थानी सुद्धा 0 आहे, म्हणून यावरून सांगू शकतो की 3350 ह्या संख्येला सुद्धा 10ने निशेष भाग जाईल. आणि 7560 ह्या संख्येच्या सुद्धा एकक स्थानी 0 आहे, म्हणून आपण सांगू शकतो की ह्या संख्येला सुद्धा 10ने निशेष भाग जाईल. आज आपण फक्त इथंच थांबणार आहोत. पुढच्या भागामध्ये म्हणजेच पार्ट 2 मध्ये 11 ते 20च्या कसोट्यांचा अभ्यास करणार आहोत आणि पार्ट 3 मध्ये 21 ते 30च्या कसोट्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.